नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण यारे तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद नागपूर तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो, जिल्हा परिषद नागपूर तर्फे मित्रांनो एक सूचना ठिकाणी आली आहे। झेडपी वेळापत्रकाबाबत तुम्ही दिनांक बघून घ्या, 26/2/2024 मित्रांनो आली ही सूचना आहे। तर बघा दिनांक 5/8/2023 रोजी जिल्हा परिषद नागपूर मार्फत घेण्यात येत असलेल्या स्थळसेवा भरती संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार खालील पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक याद्वारे जाहीर करण्यात येत आहे। ज्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पदांसाठी अर्ज केले आहेत त्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो या संकेतस्थळा ठिकाणी भेट द्यायची सांगितलेले आहे। प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या सूचनांचे पालन करणे ही उमेदवाराची जबाबदारी राहील। तर बघा मित्रांनो, ह्यामध्ये कोणत्या पदाचं या ठिकाणी वेळापत्र आले तर मुख्य सेविका, अंगणवाडी परिक्षिका। तर ह्यापासून मित्रांनो वेळापत्र आले। एक्झाम कधी होणार आहे? 29 तारखेला होणार आहे। शिफ्ट नंबर 1 शिफ्ट नंबर 2 मध्ये होणार आहे। टायमिंग सुद्धा ठिकाणी दिलेला आहे। आता मित्रांनो या पदाचे वेळापत्र आलं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर यामध्ये काय अपडेट आहे? सर आरोग्य सेविकाचा ठिकाणी ग्रामसेवकचं वेळापत्र कधी येणार आहे? तर अपडेट मित्रांनो अशी की ज्यावेळेस तुम्ही ह्या पदाचं हॉल तिकीट डाउनलोड करायला जाता, सुपरवायझर, मुख्य सेविका, अंगणवाडी परिक्षक ह्या पदात ज्यावेळेस तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करायला जातात तर त्यावेळेस मित्रांनो काय त्या ठिकाणी दिले बघा। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो काय मेन्शन केलं आहे। तर मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाईट आहे झेडपी नाशिकची, तुम्ही ठिकाणी चेक करून घ्या, तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर त्यामध्ये मित्रांनो महत्त्वाच्या माहिती मित्रांनो तुम्हाला मेन्शन केलं आहे। जिल्हा परिषद नाशिक रिक्रुटमेंट 2023 हॉल तिकीट फॉर सुपरवायझर, म्हणजे मित्रांनो तुमचं जे पदाचं या ठिकाणी एक्झाम होणार आहे 29 तारखेला त्या पदाच्या ठिकाणी मित्रांनो हॉल तिकीट आलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आहे। प्लस मित्रांनो त्यांनी काय सांगितलेलं आहे, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईफ, नंतर हेल्थ वर्कर मेल 40%, 50% आणि ग्रामसेवक फॉर नॉन पेसा। म्हणजेच काय मित्रांनो, तर तुमची आता जे एक्झाम होणार आहे आरोग्य सेविका, ग्रामसेवक यांचेसुद्धा ठिकाणी हॉल तिकीटचं मित्रांनो त्यांनी नाव या ठिकाणी मेन्शन केलं आहे। म्हणजेच काय, तर सध्या तरी मित्रांनो फक्त सुपरवायझर या पदाच्या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड होतं आहे। भरपूर विद्यार्थ्यांनी चेक केले की सर ग्रामसेवकसुद्धा हॉल तिकीट आलं का, सर या ठिकाणी आरोग्य सेविकेसुद्धा ठिकाणी हॉल तिकीट आले का। तर भरपूर विद्यार्थ्यांनी ह्या लिंकला क्लिक केलं, हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला, पण मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे। फक्त मित्रांनो सुपरवायझर या पदाच्या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड होत आहे, पण मित्रांनो इतर पदाच्या ठिकाणी होत नाही। तर मग विद्यार्थी म्हणू लागले सर ह्या पदाचं हॉल तिकीट येईल का? तर मित्रांनो यावरून तुम्हाला संकेत मिळाला की तुमचे हॉल तिकीट मित्रांनो येते 2-3 दिवसामध्ये ठिकाणी मित्रांनो ही लिंक ॲक्टिवेट करून तुमचे हॉल तिकीट अपलोड केले जातील आणि तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ही लिंक ओपन केली जाईल। कारण मित्रांनो जर त्यांना फक्त सुपरवायझर या पदाच्या ठिकाणी जर एक्झाम घ्यायची असेल किंवा हॉल तिकीट द्यायचे असते तर त्यांनी हे नावं लिहिले नसते। हे नावं लिहिले याचा अर्थ मित्रांनो की यांचीसुद्धा ठिकाणी एक्झाम होणार आहे आणि ह्या पदांचं मित्रांनो वेळापत्र येते 2-3 दिवसामध्ये जाहीर होणार आहे। कदाचित आज किंवा उद्यासुद्धा तुमच्या ठिकाणी वेळापत्र येऊ शकतं आणि मित्रांनो वेळापत्र आल्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी हॉल तिकीट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील आणि मित्रांनो हे हॉल तिकीट तुम्हाला इथे 2-3 दिवसामध्ये मिळू शकतात। आणि मित्रांनो मार्च महिन्यामध्ये तुमच्या ठिकाणी एक्झाम ही होणार आहे। म्हणजेच काय, तर आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदाची मित्रांनो हालचाली सुरू झालेल्या, प्रोसेस चालू आहे। लवकरात लवकर तुमच्या ठिकाणी वेळापत्र प्रसिद्ध केले जाईल। कारण मित्रांनो त्यांनी काल तुम्ही बघितलं सर टाईमटेबलमध्ये काय सांगितलं होतं त्यांनी मित्रांनो हे जो पद आहे मित्रांनो सुपरवायझर या पदाचं मित्रांनो त्यांनी काय सांगितलं होतं, पार्ट ए दिलं होतं। म्हणजेच मित्रांनो काय, तर पार्ट एचं या ठिकाणी वेळापत्र आलेलं होतं। म्हणजेच मित्रांनो पार्ट बी मध्ये कोणकोणत्या पदांचं वेळापत्र येणार आहे तर मित्रांनो आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदाचं मित्रांनो वेळापत्र पार्ट बी मध्ये येणार आहे, लक्षात घ्या। म्हणजेच मित्रांनो काय, तर त्याच्या ठिकाणी वेळापत्राचं काम सुरू आहे। येत्या 2-3 दिवसामध्ये तुमचं वेळापत्र प्रसिद्ध केले जाईल आणि तुम्ही ते हॉल तिकीटसुद्धा डाउनलोड करू शकता। म्हणजे सांगायचे दोस्त मित्रांनो की संपूर्ण तयारी चालू झालेली आहे, प्रोसेस चालू आहे। तुमचं ग्रामसेवक, आरोग्य सेवक या पदाचं वेळापत्र कधी येईल आणि कधी मित्रांनो तुमच्या हॉल तिकीट डाउनलोड करता येईल। तर सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, फक्त तुम्हाला अपडेटेड राहणं गरजेचं आहे। कधी मित्रांनो तुमचं वेळापत्र येईल, कधी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक ओपन करून दिली जाईल। तर सर्वांनी मित्रांनो अपडेटेड राहा। व्हिडिओ आवडला असेल, ही अपडेट आवडली असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करा। छोटीशी अपडेट पण महत्त्वाची होती, तुमच्यापर्यंत मी शेअर केली आहे। व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।